अकोल्यामध्ये देखील सामच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालेला आहे। अकोल्यामध्ये बनावट बियाणांमुळे फसवणूक झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता आणि ही बातमी साम टीव्हीने दाखवली आणि आता कृषी विभागाच्या अधिकारी जे आहेत ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले आहेत आणि मग पंचनामे सुरू झाले। सारस 335 कंपनीचं सोयाबीन बियाणं जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। शाळेमध्ये तपासणीसाठी आता पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे असा अकोला जिल्ह्यामध्ये या खरीप हंगामामध्ये सोयाबीन बियाणे उगवणी संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत। प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपली शासनाने निर्धारित केलेल्या समितीमार्फत शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष फील्डवरती पाहणी सुरू आहे आणि यामध्ये विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि आमचे कमिटीतले इतर सदस्य, भाविश प्रतिनिधी इत्यादी सर्वांना घेऊन प्रत्यक्ष क्षेत्रावर पाहणी सुरू आहे। तसेच याबाबत त्या संबंधित कंपनीच्या बियाणे त्या लॉटच्या नमुने घेऊन ते लॅबमध्ये पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।